व्यंकटेश साखर कारखाना फायद्यात आणि घोडगंगा तोट्यात याचं काय गौड बंगाल याची लवकरात लवकर चौकशी करावी. शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष राजेंद्र ढमढेरे यांची मागणी. व्यंकटेश साखर कारखाना फायद्यात आणि घोडगंगा तोट्यात याचं काय गौड बंगाल आहे याची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र ढमढेरे म्हणाले, घोडगंगा साखर कारखाना हा शिरूर तालुक्यातील अर्थकारणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असून 20,000 सभासदांचे प्रपंच यावर अवलंबून आहेत. 1995 ते 98च्या काळात तळेगाव शिक्रापूर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी 3 ते 4 हजार रुपये गुंठ्याने जागा मिळायची. 3,000 रुपये तोळा सोनं होतं. अशा काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उसनवारी करून कर्ज काढून 5,000 रुपये भरून शेअर घेतलं. सुरुवातीच्या काळापासूनच एक हाती सत्ता असूनही कारखाना केवळ चुकीच्या धोरणांमुळे जाणीवपूर्वक तोट्यात घालवला आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अर्थकारण आणि राजकारण यांचं झालेलं केंद्रीकरण. ज्यांच्या हाती कारखाने त्यांच्याच हातात राजकीय सत्ता, सामदाम दंडभेद सुडबुद्धी वापरून सत्तेवर यायचं आणि सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हे समीकरण वापरायचं आणि सत्तेचा दुरुपयोग करून शेती आणि शेतकरी विरोधी धोरणे राबवायची. साखर उद्योगात SMP कायद्यात अशी तरतूद होती की गाळपासाठी केलेल्या ऊसाचं 15 दिवसात पैसे नाही दिले तर संचालक मंडळावर फौजदारी कारवाई व्हायची. परंतु SMP बदलून FRP आणला आणि ऊस उत्पादकांची अधोगती चालू झाली. 1998च्या दरम्यान शेतकऱ्यांना 470 रुपये प्रति टन बाजार मिळायचा. शेतकरी संघटना 550 रुपये बाजार मागत होत्या. तेव्हा ऊसाला प्रति टन 1500 रुपये बाजार देऊ म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीज खासगी कारखाना उभारणीला दौंड येथील कुरकुंभमध्ये परवानगी मागत होती. परंतु तेव्हाही राजकारण आणि अर्थकारण यांचं केंद्रीकरण आडवं आलं. यातून अभ्यास करून खासगी कारखाने त्यांच्याच बगलबच्चींनी सुरू केले. आज व्यंकटेश साखर कारखाना फायद्यात आणि घोडगंगा तोट्यात. याचं गौड बंगाल काय आहे याची लवकरात लवकर चौकशी करून चुकीच्या धोरणांना राबवण्यात कारणीभूत असलेल्या सर्व संचालक मंडळांवर कारवाई हो. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार संचालक मंडळांनी दिलेल्या बंधपत्राचे त्या आधारे कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माननीय प्रादेशिक सहसंचालक साखर संकुल शिवाजीनगर पुणे यांच्याकडे केलेली आहे. आणि कारवाई झाली नाही तर संघटनेच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे केले जाईल असा इशारा शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र ढमढेरे यांनी दिला आहे. प्रतिनिधी विजय ढमढेरे, कोल्हापुरी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आपण शांत बसता कामा नये. अभी नाही तो कभी नाही. आता रात्र वैऱ्याची आहे. धनगर समाजाच्या